माझ्या लेनचा कलर बघताय कसा आहे. आणि आम्ही रोज डेली टॉम अँड जेरी प्ले करतो. आता ह्याच्यावर झोपायचं का आपण, सांग बरं. मी एवढी बडबडत बडबड करत असते आणि तुम्ही एवढं सगळं माझं प्रेमाने ऐकतात, मला ॲप्रिशिएट करतात, प्रेम देतात आणि मला सपोर्ट करतात आणि मोटिवेट करतात. I am the tasty Lord. पहले देख ना सूप एक मिक्स वेज. सूप पिऊन झालंय तर परत मी आता जेवण करायला सलाड माझा अँगल तुम्ही काय करू मग राईस घ्यायचा आहे का तुला? राईस आताच घ्यायचं. ह्याच्यात आहे राईसवर थोडा जास्त जोर असतो माझा. त्याच्यानंतर आहे डाळ तडका आहे, मिक्स व्हेज ट्राय करते पहिले, आवडतं पहिले थोडीशीच खाऊन बघते, चांगली लागली तर पुन्हा घेते. पनीर पनीर आहे. विराटला पनीर बघितलंच नाही. विराटला घेऊन जाऊ. हो. त्याला पाठवून दे इकडे. तू गेली का तिकडे? त्याला सर्व करा. पनीर मशरूम चिली. थोडंच फ्राय करते. पापड नेसेसरी, ऑल टाइम फेवरेट. स्पून राहिला, स्पून मी काय म्हणते, स्पून घे ना. तो अजून काय स्वीट पाहिजे? त्याला केक नव्हता खायचा. बघितले का वरती? हे बघ, याच्यात बसू ना आपण थोडा वेळ. हे काय कुठे या?
ते बघ त्याने किती पण घेतलं त्याला काहीच नाही. ए फॉर हे अरे बाटल्यांचा आवाज इथपर्यंत एवढा खा 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 खा. तुमचं लक्ष तिकडेच आहे. ते काय खा 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 खा. हे तू वेडा झाला अरे खरंच. ते शिंपले घेऊन आहे ना खरंच वेडा झालाय. आधी बोलतो ती पोटली दे काहीतरी दे मला बॅग दे. हा मी तुला एवढी छान प्रीमियम पोटली दिली आहे त्याच्यात पण म्हणतो अजून एक दे. तू काय लाडात आलाय का रे? वेड झालाय का तू ह्याच्या पायी? रोज समुद्रावर जातो आणि असल्या गोष्टी काय काय. मी तुला आज किती हेल्प केली आहे सगळं जमा करायला आणि आता बोलतो मला उद्या परत ते करायचं ना. आता तू हे झोपताना पण घेऊन झोपणार आहे सगळी हळू. हे बघ कण लागतायत मातीचे. हे बघ लिटरली कण लागतायत विरे. आता ह्याच्यावर झोपायचं का आपण सांग बरं? मी विश्वीत टाकेल. अरे हो पण हे मातीचे कणाचं काय करणार तू आता? मी मध्ये झोपल. हा मी मध्ये झोपल मातीच्या कणा. अगं राणी तू कुठे झोप पण तुला पण तर लागतीलच ना ते. नाही गाईज आम्ही जेवढा पण वेळ आता बीचवर होतो ना तो पूर्ण टाइम ह्या मुलाने ते शंख शिंपले गोळा करण्यातच घालवलाय. आणि हद्द म्हणजे त्याने पूर्ण पार केली आहे. आम्ही जसं की इथे विलावर रिटर्न झालोय. आमचं डिनर झालंय, आमचं फिरणं झालंय, आमच्या गप्पा झाल्या, सगळं झालंय. पण आता झोपेपर्यंत माझं पोरग हे शंख शिंपले सोडायला तयार नाहीये. माझ्याकडे बघताय? काही शिंपली आहे. आणि हेच बघत बघत झोपणार आहे का आता हा? म्हणजे इतकं काय वेळ ते? माझ्याकडे दोन मोठ्या आपण आहे. दोन मोठ्या पण आहे. काय आहे म्हणजे हे म्हणजे अतिच आहे. आणि काही लोकांना तर घेणं ना देणं. मी मस्त माझा फिरतो खातो आणि झोपतो. नाही बाकी कोणाचं तिकडे काही होऊ देत. मला माझी झोप पाहिजे. जर का झोपलेलं नसेल तर हसून देईन. 3 काउंट करेपर्यंत हसायला येईल चेहऱ्यावर. स्मित हास्य आल्या तरी पकडल्या जाणार. टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 स्मित हास्य आलेलं आहे डॅडा. ते बघ स्मित हास्य आलेलं आहे डॅडा. नाही आलंय. डॅडा डॅडाच्या ह्याच्यावर बघ काय आहे विराट. डॅडाच्या बियर्डवर कुठे ते बघ. खोटं बोलू नको. खोटं आहे सगळं खोटं आहे. हे झोपणं खोटं आहे. क्लिअर आणि क्लिअर लक्षात आलेलं आहे. नाही एकदम लास्ट टाइम रिपीट करेल आता. बायकोवर जर का खरंच बायकोवर प्रेम असेल तो नाचा. तर ऍक्टिंग नाही करणार. मला माहित होतं. तुला दादाला माहित मुद्दाम उठवलंय. होतं. मी नाही उठवलं. मी काय बोलले? ऍक्टिंग करत असाल बायकोवर प्रेम असेल तर ऍक्टिंग नाही करणार. बायकोवर प्रेम नसेल तर ऍक्टिंग कंटिन्यू ठेवतील. त्यांनी सिद्ध केलं प्रेम आहे पण ऍक्टिंग तर होती ना. गाईज मला असंच त्यांचं नाटक पकडायचं असेल तर असं काही करावं लागतं की जेणेकरून आमचा चोर स्वतःहून बाहेर येतो. आमचा जेरी. चिचिरी. आणि आम्ही रोज डेली टॉम अँड जेरी प्ले करतो. जेरी गोल गोल. आणि आमच्या टॉम अँड जेरी फिल्म मध्ये झुरळ पण आहे. माहिती आहे कोणी? कोण आहे? रुद्राक्ष. न कोण आहे? ऍक्च्युली तू आहे ना रॅबिट आहे रे. तुला झुरळ कसं बोलू? प्रॉपर रॅबिट येणार आहे तू. रॅबिट आहे आमच्याकडे. ब्राऊन रॅबिट आहे. कोणी माहिती आहे? कोण आहे? जे झोपतंय आता. तो तर जेरी आहे रे. तो रोज नाटक करणारा जेरी आहे.
आणि मी टॉम आहे. आणि मी कोण आहे? रॅबिट. मी तुला ब्राऊन रॅबिट आहे तू, ब्राऊन रॅबिट. चला गाईज, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आज आम्ही डिनर मध्ये जे पण खाल्लंय ते तुम्हाला मी दाखवलेलं. आणि टू बी ऑनेस्ट, जे पण होतं खायला आज, डिझर्ट म्हणावं, स्टार्टर म्हणावं, और एक सूप होतं ज्याच्यामध्ये ब्रोकली पण पूर्ण अशी बारीक करून ते सूप बनवलं गेलेलं होतं. मीठ असेल, छान. मीठ. नाही पण त्याला फ्लेवर होता असं काहीतरी. माझ्याजवळ नको, मला पप्पी येते सारखी. ब्लॉग संपवून घेईन. आणि केक पण खाल्ला, आईस्क्रीम पण खाल्लं, पुडिंग होतं ते पण खाल्लं. फिरलो आम्ही, खूप साऱ्या गप्पा मारल्या. हे बघा ही पुडी. आणि उद्याचा जो प्लॅन आहे त्याच्याबद्दल डिस्कशन पण झालंय. बट स्टील आम्ही मॉर्निंगला चहा पिता पिता आम्ही डिसाईड करणार की आम्हाला काय करायचंय. कारण आम्हाला कोणीतरी सुचवलंय की खूप सुंदर बीच आहे. तो ते साईड मला माहिती नाहीये कुठला बीच आहे, नाव नाही माहितीये. मी तो सकाळी तुम्हाला सांगेन मामा बीच. यांना विचारून. मामा बीच येते, मामा बीच. चुप ना, काही पण नको ना बोलू. हा ना, चॅनल आहे हा. तू मोठा होणार ना, तू म्हणा आई तुम्हाला थांबवलं काय नाही, मी असं पानचट बोलायचं होतं. खरंच सांगते मी तुला, मोठा झाला तू असंच करशील. आता इरिटेट करतो, ब्लॉग खराब होतोय. आई हे बघ. मला पण खूप जास्त झोप आली आहे. आता आम्ही फ्रेश होतो, आंघोळ करतो पटकन आणि छान असं आवरून थोडंसं स्किन केअर करून आणि झोपून घेतो. ओके, बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट स्वीट ड्रीम. बाय बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय. गिफ्ट नको ना विराट, नको ना. माझे केस अडक. आय होप बॅक टू बॅक माझे हे ब्लॉग्स एडिट होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण की ह्याच्या पुढे पण खूप इंटरेस्टिंग थिंग्स मला तुम्हाला शेअर करायच्यात. कारण माझ्याकडे असं खूप काही आहे की मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला हवं. नवीन मेंबर येणार आहे माहिती आहे तुम्हाला. ज्याचं नाव आहे, आणि नवीन मेंबर असा आहे की त्याला खूप टाईमापासून आम्हाला आणायचं होतं, पण आम्ही थोडं थांबलो होतो कारण एवढं आम्हाला काही गरज वाटत नव्हती नवीन मेंबरसाठी. पण आता आम्हाला नवीन मेंबरची खूप जास्त आवश्यकता आहे. सारखं आम्हाला त्याची गरज पडते. तर आम्ही खूप दिवसांचं थांबून होतो, पण आता फायनली त्या मेंबरला लवकरात लवकर आणण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मी आयफोन घेण्याचा विचार करते. कारण की ऑलरेडी माझ्याकडे 2 होते, पण खूप टायमापासून मला अजून एका फोनची खूप जास्त गरज पडते. पण मी टाळाटाळ करते की कशाला, उगाच 2 फोन आहेत, तिसरा फोन कशाला. आणि मध्यंतरी असं पण वाटत होतं की आता 17 आलाच आहे तर 18 पण येईल. पण आता तितकं थांबून पण नाही होणार आहे. कारण की 18 याला अजून 7-8 महिने लागतील. बऱ्याच गोष्टी मी अशा घेतल्या की त्या लाखोंनी गेलेल्या आहेत. त्या आता लवकरच रिव्हील होतील गोष्टी तुमच्यापर्यंत. विराट केस सोडले ना रे, नको ना रे विराट. यार विराट किती केस तोडतो यार दिवसभरात ना तू. शी, आता तू माझे केस किती ओढले यार विराट. अरे तू ब्लँकेट जरी ओढलं तरी तू माझे केस ओढले ना रे किती जोरात. सॉरी, फेकलं तोंडावर, मारलं माझ्या. सॉरी, तोंडावर सॉरी मारून फेकायचं एकदाच, विषय संपला तिथे. हसू नाहीये, मजाक नाहीये काही. काय बोलत होते मी ते पण विसरून गेलं. आठवून दे आता मला काय बोलत होते मी. तू काय बोलणार होती? मी तुझं मन नाहीये. आता पानचटगिरी नको करू. शेट, काय बोलत होते मी. बाबा स्पेसिफिक थिंग्स अशा असतात की त्या खूप प्रेशियस असतात. जसं फोनला घेऊन आपण एक्सायटेड असतो, आणि आयफोनला घेऊन मी नेहमी एक्सायटेड असते. कारण की तो नेहमी आपल्यासोबत असतो ना. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आपल्या असतात, बऱ्याच म्हणजे कामच त्याच्यात बनतं यार. तर त्याच्यामुळे मी त्याला ॲज अ मेंबर म्हणूनच फील करते की तो माझ्यासोबत राहणारा एक मेंबर आहे, जो की उठल्यापासून सोबत असतो तर झोपेपर्यंत सोबतच असतो आपल्या. म्हणून तो मेंबरच असतो आपल्या लाईफमधला एक.
हां, पण त्याला प्रायोरिटीत नाही ठेवायला पाहिजे आपण. आफ्टर ऑल ते थिंग असं आहे ना की ती सगळ्यांची प्रायोरिटी बनली आहे, कारण माणसापेक्षा फोनला जास्त महत्त्व आलं आहे. पण मधून मला रिअलाईज होतं की फोनला थोडंसं दुर्लक्ष करायला पाहिजे. पण काय करणार ना, कामच त्याच्यात असतं, सगळं काम ह्याच्यात असतं. त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फोन 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 नुसता फोन फोनच चालू असतो. तर आपण कळत न कळत प्रायोरिटी तर फोनलाच ठेवतो. म्हणून तो आपल्या लाईफमधला सगळ्यात महत्त्वाचा मेंबर असतो आणि तोच आता माझ्या घरी येणार आहे. तर आपण छानपैकी त्याचं स्वागत करू आणि त्याला घेऊन येऊ आणि मग त्याच्यातच आपण बोलूया, त्याच्यातच आपण सगळ्या गोष्टी करूया. ठीक आहे, बाय. थँक्यू, बाय. थँक्यू मला एवढा टाईम झेलल्याबद्दल. माझ्या लेन्सचा कलर बघताय कसा आहे. घेताना एवढं घाबरायला होत होतं की काय घेते मी. विचार केला की ट्राय करून बघू कसं दिसतंय काय. रिस्क घेऊन मी घेतलेल्या लेन्सेस. बापरे काय डेंजरस वाटतात ना पण असं बघितल्यावर.